सकाळच्या घाईत सुद्धा अगदी झटपट बनवू शकता हा चटपटीत आलू पराठा। पराठा लाटला नाही तरी खूप सारे लेयर्स आलेले आहेत, मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि चव म्हणाल तर अप्रतिम। मुलं पूर्ण डबा संपवल्याशिवाय घरी अजिबात येणार नाही, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि ट्राय नक्की करून बघा। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी चटपटीत बनवूया। तर आज मी ओम साईला डब्यामध्ये दिलेला आहे क्रिस्पी आलू पराठा। आता सकाळच्या घाईमध्ये आलू पराठा बनवायचा म्हणजे काम खूप किचकट होतं नाही का? कारण कधी जर स्टफिंग व्यवस्थित झालं नाही तर पराठे फुटतात। कधी कधी लाटते वेळी सुद्धा लाटणीला आतलं स्टफिंग चिकटून बाहेर येतं आणि मग आपलं काम वाढतं। त्यामुळे जर हा पराठा आपण लाटलाच नाही तर हीच गंमत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायची आहे। कारण आज मी पराठे तर बनवले पण अजिबात लाटले नाही, तरी सुद्धा मस्त असे लेयर्स आलेले आहेत। जसे आपण लच्छा पराठा बनवतो ना तसे मस्त लेयर्स आलेले आहेत पराठ्याला। शिवाय तुपामध्ये भाजल्यानंतर वरचं आवरण मस्त खमंग खुसखुशीत आणि आतून मस्त सॉफ्ट असं मऊ लुसलुशीत पराठ्याचा मसाला। चवीला खूप अप्रतिम लागतात हे पराठे। साहित्य म्हणाल तर बटाटे आणि काही घरातले सुखे मसाले, फक्त एवढं साहित्य लागतं। आणि रेसिपी म्हणाल तर ही मल्टीपर्पज रेसिपी आहे, कारण ही फक्त तुम्ही स्कूलच्या टिफिनसाठीच नाही तर तुमच्याकडे पार्टी असेल, ब्रेकफास्टसाठी तुम्ही वापरू शकता, किटी पार्टीसाठी वापरू शकता, ऑफिसच्या डब्याला वापरू शकता, लंच डिनर, आणि जर तुमचं फूड स्टॉल असेल तर तुमच्या फूड स्टॉलवर सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता। खूप कमी वेळात होतात पण चवीला खूप अप्रतिम लागतात, त्यामुळे लोकांना नक्कीच आवडतील, तुमच्या घरात सुद्धा सगळ्यांनाच आवडतील। रेसिपी खूप मस्त आहे, त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा। सुरू करूया। तर सगळ्यात आधी आपण गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे चपातीसाठी। पीठ मळतेवेळी थोडंसं पाणी घालायचं, जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून ठेवायचं आहे। मळलेलं पीठ आपण तेल लावून थोडंसं पुन्हा एक 5 मिनिट मळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण लावून एक 10 मिनिट पीठ मुरत ठेवूया। पीठ मुरत आहे तोपर्यंत मी इथे बटाटे उकडून घेतलेले होते, आता त्याची वरची सालं काढून घ्यायची आहेत। आता बटाटा उकडतेवेळी म्हणजे एक महत्त्वाची टीप आहे, ते म्हणजे बटाट्याचे 2 भाग करायचे आणि बटाटा कुकरमध्ये उकडत ठेवायचा, म्हणजे जर खराब बटाटा असेल तर तो वेळीच आपल्याला बाहेर काढता येतो। तर सगळे बटाटे आपण असे सगळे सोलून घ्यायचे आहेत। त्यानंतर बघा इथे बटाटा सगळा सोलून झालेला आहे। आपला आता जो पावभाजीचा स्मॅशर असतो ना त्याने हे बटाटे सगळे बारीक करून घ्यायचे आहेत। गुठळ्या ठेवू नका किंवा अख्खा बटाटा ठेवायचा नाही, सगळे बटाटे जे आहेत अगदी बारीक करून घेऊया आपण। तर सगळा बटाटा जो आहे तो बारीक करून झालेला आहे। आता बारीक केलेला बटाटा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि त्यानंतर तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं फुललं की आपला घरचाच साठवणीचा मसाला, थोडासा गरम मसाला घालायचा। हे छान हलवून घेऊया आणि हा चुरचुरीत तडका या बटाट्यावर घालून घ्यायचा। आता यावरच घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी कसुरी मेथी घालायची म्हणजे पराठ्याला खूप टेस्ट चांगली येते। सगळं साहित्य घालून झालं की मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे स्टफिंग अगदी मोजक्या साहित्यात बनवलेलं आहे पण चव मात्र अप्रतिम येते। तर सगळं स्टफिंग जे आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। सगळं स्टफिंग मिक्स करून झालेलं आहे बघा, मऊसूत असं स्टफिंग झालेलं आहे। आता काय करायचं, हे एक 5 मिनिट झाकून ठेवूया आणि आता आपण चपात्या बनवायला घेऊया। तर जशी आपण नेहमीची चपाती लाटतो त्याचप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर आपण जे बटाट्याचं स्टफिंग तयार करून ठेवलेलं होतं ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं सगळीकडे, अगदी कानाकोपऱ्यापासून सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं स्टफिंग आणि त्यानंतर हाताने अलगद असं टॅप करायचं म्हणजे ते सगळीकडे पसरलं जातं। तर सगळ्या चपातीवर स्टफिंग घालून झालेलं आहे। आता सुरीने याच्या लांब लांब अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या पट्ट्या कापून झाल्यानंतर एक एक पट्टी अशी रोल करून घ्यायची बघा, अगदी छान अशी मस्त रोल होते, कुठेही चिकटलेली नाही किंवा स्टफिंग सुद्धा असं पातळ झालेलं नाही। तर असे सगळेच रोल आपण करून घ्यायचे आहेत। आता सगळे रोल करून झालेले आहेत बघा, काय मस्त दिसतंय, छान दिसतंय की नाही? तर आता हे सगळे रोल साईडला ठेवूया आणि आता पराठा कसा बनवायचा ते बघूया। तर पोळीपाटावर थोडंसं सुकं पीठ घातलं आणि त्यानंतर आपण जो रोल केलेला होता ना तो असा उभा ठेवायचा, वरून पण थोडंसंच पिठाचा हात लावायचा आणि फक्त प्रेस करायचं आहे आणि बोटानेच थोडंसं पसरवून घ्यायचं स्टफिंग सगळीकडे आणि झाला आपला पराठा तयार। तर असे सगळे आपण पराठे जे आहेत ते बनवून घेऊया आणि त्यानंतर तव्यावर घालायचे आहेत पराठे, वरून तूप सोडायचं आणि खमंग खुसखुशीत स्लो टू मीडियम गॅसवर दोन्ही साईडला मस्त भाजून घ्यायचे आहेत।
आता हा पराठा भाजल्यानंतर बघा वरती किती छान लेयर्स आलेले आहेत, मस्त लेयर्स आलेले आहेत, जसं आपण लच्छा पराठा बनवतो नाही का तसंच बघा. आणि वरचं आवरण छान खुसखुशीत आणि खमंग झालेलं आहे. आणि गरमागरम आपले आलू पराठे अगदी काही वेळात तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे आलू पराठे बनवू शकता. अगदी झटपट होतात आणि खायला दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळच्या घाईतसुद्धा तुम्ही अगदी काही वेळात मस्त बनवू शकता. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी झालेली कमेंटमध्ये सांगा. तर मग कमी साहित्यात बनलेली आजची ही झटपट होणारी आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा छान रेसिपीसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटू नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.